नमस्कार. रेडिओ सिटी 95 FM प्रयागराज में कोल्हापूर सिटी तुम्ही ट्यून केलेला आहे आणि जसं की आपल्याला माहितीच आहे की रेडिओ सिटीचा बिझनेस टायटन्स अवॉर्ड सोहळा जो आहे तर तो अबुधाबीमध्ये होणार आहे आणि या फंक्शनमध्ये किंवा या पुरस्कार सोहळ्यामध्ये आपल्या कोल्हापूरमधल्या सुद्धा बऱ्याचशाच बिझनेसमॅनना अवॉर्ड जे आहेत तर ते मिळालेले आहेत, नॉमिनेशन्स मिळालेले आहेत, जी की आपल्या कोल्हापूरसाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे की देशापर्यंत किंवा देशाच्या बाहेर सुद्धा आपले हे बिझनेसेस पोहोचतायत, अवॉर्ड पोहोचतायत, ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्यानिमित्तानंच आज आपल्या सोबत आहेत फाउंडर ऑफ मातोश्री होमिओपॅथी हॉस्पिटल कोल्हापूरचे डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील सर. सर, रेडिओ सिटीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आणि तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्हाला बिझनेस टायटन्स अवॉर्डनं सन्मानित केलं जाते, तर कसं वाटतं सर? सगळ्यात पहिली गोष्ट तर धन्यवाद. मी रेडिओ स्टेशनचा पहिले आभार मानतो की मला या ठिकाणी आज संधी दिलेली आहे आणि त्यांनी जो आज बिझनेस टायटन हा अवॉर्ड आम्हाला अबुधाबीमध्ये दिलेला आहे त्याबद्दल मी रेडिओ सिटीचे व सर्वांचे आभार मानतो, कोल्हापूरातील जनतेचे आभार मानतो. धन्यवाद. नक्की सर. पण सर, आपण ज्या कॅटेगरीमधून सिलेक्ट झालेला आहात त्या कॅटेगरी म्हणजेच होमिओपॅथी औषध उपचाराबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रथमतः मी सर्वांना सांगेन, मी जेव्हा कोल्हापूरमध्ये 98ला आलो होतो इथे आणि त्याच वेळेस असं झालं की कोल्हापूरमध्ये मला होमिओपॅथीबद्दल खरं माहिती नव्हती आणि बऱ्याच वेळा मी त्यावेळी आजारी पडलो त्यावेळी मी होमिओपॅथी औषधं घ्यायचो आमच्या कॉलेजमधून. आणि अशा वेळेस की होमिओपॅथी औषध काय असतं हे त्यावेळेस मला कळालं. आणि जे औषधं एवढं इफेक्टिव्ह काम करते ते खूप त्या पाठीमागे परिश्रम करावे लागले आम्हाला. होमिओपॅथिक औषधं आम्हाला पहिले अगोदर कशी होती त्याच्याबद्दल आम्हाला फार मोठी उत्सुकता होती, कसं काम करतं हे पण आम्ही बघत होतो. तर सर्वात महत्वाचं आहे की होमिओपॅथिक सगळ्यात सेफ मेडिसिन आहे, त्याला कुठलाही साईड इफेक्ट नसतो. आपल्या प्रत्येक पेशीला ते स्टिम्युलेट करत असते आणि शरीरात गेल्यानंतर प्रत्येक पेशीवरती ते स्टिम्युलेट करून शरीरातले प्रत्येक आजार तो कुठलाही असो, साध्या सर्दी खोकल्यापासून ते कॅन्सरपर्यंत कुठलाही आजार असेल त्याच्यावरती ते रिपेअर करायचं किंवा त्याला दुरुस्त करायचं काम करत असते ते. ओके सर, पण ह्या होमिओपॅथी उपचारामधून कोणते कोणते आजार बरे होऊ शकतात? बरोबर. सर्दी खोकला म्हणजे आपला साधा आपण जन्मल्यानंतर बघतो की साध्या वातावरण बदल झाला की पहिले सर्दी होते आणि सर्दी खोकल्यापासून मग डोकेदुखीपासून शारीरिक सगळ्या व्याधी आहेत, मग ते आपल्या सिरियस कॅन्सर पर्यंत मूतखडा आहे, मुळव्याध आहे, भगेंदर आहे, स्किनचे आजार आहेत, हाडांचे आजार आहेत, स्लिप डिस्कचे आजार आहेत, त्याचबरोबर आर्थरायटिसचे आजार आहेत, संधिवाताचे आजार आहेत. कमीत कमी वेळा सांगायचं म्हटलं तर साध्या सर्दी खोकल्यापासून ते सिरियस कॅन्सर पर्यंत, डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नकापर्यंत आपल्या शरीरात जेवढे आजार आहेत आणि ते आजार होमिओपॅथीमध्ये बरे करण्याची ताकद जी आहे हे इतर कुठल्याही मेडिसिन मध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही. नक्की सर. पण ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की एवढे सगळे आजार म्हणजे झिरो पासून ते अगदी हाय लेवलचे जे आजार आपण म्हणतो तर ते सुद्धा बरे होऊ शकतात, तर उपचार पद्धती कशी असते होमिओपॅथीची? जेव्हा पेशंट आमच्या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा येतो, जेव्हा तो केस पेपर करत असतोय, बऱ्याच वेळा आम्ही बघतो की बऱ्याच केस पेपर घालताना स्टाफशी वाद घालत असतात पेशंट बऱ्याच वेळा. तर इथून आमचं त्या पेशंटचं ऑब्झर्वेशन चालू होतं की त्या पेशंटची केस टेकिंग जी असते त्यांची तेव्हापासून चालू होते. मग तो पेशंट पाय दवाखान्यात ठेवत असताना तो कसा येतो आतमध्ये आल्यानंतर इतरांची बिहेवियर म्हणजे सायकोलॉजी पासून त्याच्या शारीरिक फिजिओलॉजी, त्याची सगळी जी शरीराची रचना असते आणि त्याच्या वागण्याबद्दल त्याचे जे संस्कार आहेत किंवा त्याच्या ज्या हालचाली आहेत, त्याच्या व्यायाम आहेत, ह्या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. आणि अभ्यास केल्यानंतर तो आता जो आजार घेऊन आलेला आहे तो आजार कसा झाला हे आम्हाला कळतं आणि तो आजार कळाल्यानंतर मग आम्हाला कळतं की त्याला औषध कुठलं द्यायचं आहे. त्याचा पूर्ण सखोल अभ्यास करून मग योग्य रेमेडी दिली किंवा योग्य औषध दिलं तर ते पेशंटला तात्काळ बरं करतं. 8 दिवसामध्ये सुद्धा पेशंटला रिझल्ट मिळतो आणि पेशंट अगदी हॅपी होतो. घरी जाऊन तो 8 दिवसात फरक पडलेला पेशंट आम्हाला इतर घरातल्या व्यक्तींना, आजूबाजूच्या मित्रांना, सर्वांना तो घेऊन येतो आणि हेच आमच्या औषधाची पहिली महत्वाची खासियत आहे. नक्की. पेशंटना एक विश्वास सुद्धा हवा असतो. ज्या पद्धतीने तुम्ही कॉन्फिडेंटली ह्या गोष्टी सांगतायत तर डॉक्टरांचा कॉन्फिडन्स बघून सुद्धा निम्मा पेशंट बरा होतो की हे सगळं ठीक होते. हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. पण तुम्ही जी सुरुवात केली मातोश्री होमिओपॅथीपासून, म्हणजे सुरुवातीला खूप लहानापासून मोठ्यापर्यंत तुम्ही आता प्रवास करताय, तुमची जर्नी आणखीन मोठी होईल, तर त्याबद्दल तुम्ही एकंदरीत काय सांगाल या प्रवासाबद्दल? सर्वांच्या मनातला प्रश्न विचारलेला आहे तुम्ही. कारण मी 2005 साली जसं माझं होमिओपॅथीचं कॉलेजमध्ये डिग्री मिळाली मला BHMS
आणि त्यावेळेस मी या एरियामध्ये वृषाली हॉटेलच्या पाठीमागे छोटीशी जागा होती आणि त्या जागेमध्ये मी भाड्यानं खोली घेतली होती आणि त्या खोलीचं भाडं मला 1500 रुपये होतं. ते 1500 रुपये सुरुवातीला भरत असताना मला एवढा त्रास झाला कारण पेशंट येत नव्हते. होमिओपॅथिक औषध म्हणलं की परत जायचे आणि गोड गोळ्या लागतात म्हणायचे आणि परत जायचे. सगळ्यांना इंग्लिश गोळ्या इंजेक्शनची सवय होती त्यावेळेस. आणि अशा वेळेस आम्ही आमचं दवाखान्याचं भाडं सुद्धा भरू शकत नव्हतो. मला आठवते की त्यावेळेस मला ते भाडं भरण्यासाठी मला इतर दुसऱ्या चॅरिटेबल ट्रस्टमध्ये ते कामाला जावं लागतं. 2500 पगार मिळत होता, तिथले 1500 माझे भाड्याला जायचे. तर अशा पद्धतीनं लढत कळत मी सुरुवात केली होती 2005 साली. त्यानंतर ज्या पद्धतीने मी लोकांची केस हिस्ट्री घ्यायला लागलो, ज्या लोकांप्रमाणे लोकांना रिझल्ट द्यायला लागलो, ही जी माझी पद्धत लोकांना आवडली आणि लोकांना विश्वास आला, लोक बरी झाली. आणि हे बरे झाल्यानंतर त्यांनी घरातील सगळ्या व्यक्तींना घेऊन येत होते, त्यांच्या नातेवाईकांना घेऊन येत होते. माझ्याकडे कर्नाटक, गोवा, इतर आजूबाजूच्या राज्यातली सुद्धा लोक माझ्याकडे यायला लागली. पेशंट बरे होऊन जायला लागले. हा जो विश्वास कमवला त्याच जोरावरती आज मातोश्री होमिओपॅथिक क्लिनिक चालू केलेलं 2005 ला. ते आज 2010 नंतर माझं हॉस्पिटलचं रूपांतर झालं त्यामध्ये. आणि विशेष म्हणजे ज्या जागेचं भाडं भरू शकत नव्हतो मी, त्या जागेचा मालकही झालेला आहे. आणि हेच माझ्या लोकांनी मला दिलेली पोचपावती आहे. त्यांचे आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी. आई अंबाबाईचा माझा आशीर्वाद आहे. आई माझी मातोश्री आहे, तिची पण आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिलेले आहेत. लोकांचे जनतेचे आशीर्वाद दिले. आणि आज मी मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल मी उभा करून आजही माझ्याकडे भोपाळ पासून, राजस्थान, सुरत पासून आता पेशंट माझ्याकडे यायला लागलेले आहेत. आज कोल्हापूरमध्ये विमान सेवा चालू आहे. कालच माझ्याकडे मुंबईतून विमानानं पेशंट पहिल्यांदा आला माझी अपॉइंटमेंट घेऊन. हीच आजपर्यंत मला सगळ्यात मोठा दिलेला जनतेने विश्वास आहे, माझ्या पेशंटने विश्वास दिलेला आहे. आणि यांच्या जोरावरच आज मी एवढा मोठा वटवृक्ष आज उभा केलेला आहे. आणि हे मी त्या कोल्हापूरच्या जनतेचं कधी विसरू शकत नाही आभार मी. नक्कीच सर, ही जर्नी खूप मोठी आहे. म्हणजे शून्यातून तुम्ही सुरुवात करून आता इतकं मोठं साम्राज्य तुमचं उभं केलेलं आहे. पण आपल्या लिस्नर्सना ऐकायला आवडेल की आपल्या मातोश्री होमिओपॅथी इथं जे उपचार केले जातात किंवा ज्या फॅसिलिटीज मिळतात, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आपल्या लिस्नर्सना? तर ज्याप्रमाणे मी सुरुवात केली होती, ज्यावेळी मी जागेचं भाडं भरू शकत नव्हतं त्यावेळी माझ्या स्टाफ नव्हता. मी एकटाच काम करायचो. आणि एकटा काम करत असताना सगळ्या ज्या अडचणी होत्या, सगळ्या झाडू पुसण्यापासून सुद्धा मला कामं करायला लागायची. आणि त्यानंतर मग लोकांनी मला आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी एवढी मदत केली मला. ते म्हणले, सर तुम्ही कशाला झाडता, आम्ही झाडतो, मदत करतो, असं करतो. करत करत त्यांना मी 150 रुपयापासून पगार चालू केलेला. ती व्यक्ती आज माझ्याकडे 10-15 हजार पगार घेते. आणि एक व्यक्ती माझ्याकडे कामगार होता त्यावेळेस, मला ठेवताना 10 वेळा विचार करायला लागत होतो. आज माझ्याकडे 9-10 स्टाफ आहे. 4 डॉक्टर आहेत. आणि हे 4 डॉक्टर माझे सगळे पेशंट सांभाळत असतात. सगळा स्टाफ माझा हे सगळं तयार करत असतो. आज माझी मिसेस आली 2010 पासून माझ्याबरोबर आहे. ती इथं आल्यानंतर तिचंही पोस्ट ग्रॅज्युएशन आमचं झालं. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ती आता हॉस्पिटल पूर्ण वेळ सांभाळू आहे. मुलांचं बघत बघत हॉस्पिटलचंही सांभाळत आहे. आणि हीच आज माझ्या पाठीशी उभा राहिलेली आहे. आईनंतरची दुसरी व्यक्ती म्हणलं तर माझी मिसेस डॉक्टर पूजा चोपडे पाटील ही आहे. आणि तिचेही मी आज आभार मानतो. म्हणजे आपल्यासोबत आपले फॅमिली मेंबर्स किंवा आपल्या शेजारी पाजारी जे आपल्याला मदत करणारे लोक आहेत, तर त्यांचा आपण जेवढा आभार मानू तेवढं कमीच आहे. किती जरी आपण पुढे जरी पोहोचलो तरी सुद्धा. जसं की रेडिओ सिटीने तुम्हाला बिझनेस टायटन 2024 या पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे, तर त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? सर्वात प्रथम मी रेडिओ सिटीचं आभार मानेन की त्यांनी रेडिओ सिटी बिझनेस टायटन अवॉर्ड मला अबुधाबी येथे दिलेला आहे. आणि हा माझ्यासाठी आजपर्यंतचा सर्वोच्च मला पुरस्कार मिळालेला आहे. आणि याचं पूर्ण श्रेय मी माझ्या येथील पेशंटना, माझ्या शेजारी पाजारी आणि माझ्या स्टाफला व माझ्या मिसेसना देऊ इच्छितो. कारण हा आजपर्यंतचा माझा सर्वात मोठा अवॉर्ड मिळालेला आहे. आणि ते रेडिओ सिटी मार्फत मिळाला आहे. याबद्दल मी रेडिओ सिटीचे आभार मानतो, सर्वांचे आभार मानतो, सर्व पेशंटचे आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद मानतो. थँक्यू सो मच सर, तुम्ही रेडिओ सिटीमध्ये आलात आणि तुमच्या हॉस्पिटलबद्दल आम्हाला माहिती दिलीत. नक्कीच जास्तीत जास्त लोक आपल्याशी कनेक्ट होतील आणि जो त्रास लोकांना होतोय, मोठ्यातले मोठे त्रास होत आहेत, तर ते जास्तीत जास्त लवकर आपण ते कव्हर अप करण्याचा प्रयत्न करूया. सो कोल्हापूरकर तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करू शकता मातोश्री होमिओपॅथी हॉस्पिटल या ठिकाणी. सो थँक्स अगेन सर. थँक्यू व्हेरी मच.